नमस्कार, मी हर्षदा स्पकुळ। सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर किती भयंकर गोष्टी घडतायत हे आपण बातम्यांमधून वाचतोय। पण कसं आहे की ज्यांना याबाबतीत फार माहिती पण नाहीये, हे का घडतंय हे पण फारसं माहिती नाहीये, ते सुद्धा आय स्टँड विथ इस्रायल किंवा आय स्टँड विथ पॅलेस्टाईन असं म्हणत ट्विटरवर वेळ घालवतात। पण ज्यांना हा इश्यू नेमका काय आहे, याची हिस्ट्री काय आहे, का अजूनही तिथे शांतता तयार झालेली नाहीये, काय काय प्रयत्न झालेत, इतक्या वर्षात किती लोकांचा तिथे मृत्यू झालाय, हे सगळं सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ प्लीज पूर्णपणे बघा। कसं आहे ना की आपले समज आणि आपले फेवरेट्स जर डोक्यात काही असतील, मुस्लिम द्वेष, ज्यू प्रेम किंवा वाईज वर्सा काही असेल तर ते घटकाभर बाजूला ठेवा आणि मग हा व्हिडिओ बघा। जास्तीत जास्त सोप्या भाषेत इतिहासातले किचकट इव्हेंट्स जे जे झालेत ते जास्तीत जास्त सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे। आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक नोट तुम्हाला सांगते, सगळे मुस्लिम अरब नसतात, सगळे अरब पॅलेस्टाईन्स नसतात आणि सगळे पॅलेस्टाईन्स मुस्लिम नसतात। त्यामुळे याच्या पुढे जेव्हा जेव्हा मी पॅलेस्टिनियन्स असा उल्लेख करीन तेव्हा त्याचा अर्थ पॅलेस्टाईन या कोणे एकेकाळी असणाऱ्या देशात राहणारे मूळ लोकल अरब लोक, ज्यामध्ये ख्रिश्चन पण आहेत, मुस्लिम पण आहेत, काही प्रमाणात ज्यूज सुद्धा आहेत। आणि या पॅलेस्टाईन मधून इस्रायल कसा तयार झाला याची हिस्ट्री सिनेमातल्या स्टोरी एवढीच इंटरेस्टिंग आहे। पण एक खूप मोठा फरक आहे की सिनेमामध्ये लोक खोटे मरतात आणि इथे या केसमध्ये वर्षानुवर्ष लोक खरे मेलेत। त्यामुळे व्हिडिओ गेम सारखं या सगळ्या प्रकरणाकडे बघून चालणार नाहीये। ही फाईट ज्यू वर्सेस अरब किंवा ज्यू वर्सेस मुस्लिम अशी नाहीच आहे, तर जमिनीच्या तुकड्यासाठी लोकांचे लचके तोडण्याचा हा इतिहास आहे। थोडासा हा व्हिडिओ नेहमीच्या आपल्या व्हिडिओपेक्षा मोठा आहे, पण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्की तुम्हाला जास्तीत जास्त नव्या गोष्टी यातनं कळू शकणार आहेत। लेट्स स्टार्ट। 1878च्या आधी आणि त्याच्यानंतरची सुद्धा काही वर्ष, ज्याला आता आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईनची भूमी म्हणतो, ते होतं ऑटमन साम्राज्य। आणि त्यामध्ये सर्व धर्मीय लोक एकदम छान गुण्यागोविंदाने राहत होते। म्हणजे त्याच्यामध्ये मुस्लिम्स 87% होते, ज्यूज 3% होते, ख्रिश्चन 10% होते, अरेबिक ही त्यांची डेली लँग्वेज होती आणि तिथे सगळे लोक व्यवस्थित गुण्यागोविंदाने राहत होते। आता त्याच्यानंतर पुढे 1917 पर्यंत काय झालं? फर्स्ट वर्ल्ड वॉरला सुरुवात झाली होती आणि ब्रिटिश कसे धूर्त आणि चालाक होते बघा। तोडा फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिश नीती त्यांनी फक्त भारतात वापरली नाही, तर ही त्यांनी या ऑटमन साम्राज्यामध्ये सुद्धा वापरली। पहिल्या महायुद्धाच्या वेळेला साधारण 1917 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला ज्यूंचा सपोर्ट हवा होता, पण ऑटमन साम्राज्य हे ऍक्च्युअली फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या वेळेला ब्रिटिशांच्या विरोधात आणि जर्मनीच्या बाजूने लढत होतं। पूर्ण वर्ल्ड वॉर 1 मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करत बसत नाही, पण याच काळात ब्रिटिशांनी बाल्फोर डिक्लेरेशन केलं। यात त्यांनी ज्यूंसाठी हक्काची भूमी किंवा त्याला आपण मातृभूमी म्हणू शकतो असं पॅलेस्टाईन असेल, म्हणजे खरं तर त्यावेळेला पॅलेस्टाईन असं काही अस्तित्वात नव्हतं, पण पॅलेस्टाईन असेल असं सांगितलं। हे ब्रिटिशांकडून दिलेलं खूप बोल्ड प्रॉमिस होतं, कारण ऑटमन साम्राज्य हे टेक्निकली पहिलं महायुद्ध तेव्हा हरलेलं नव्हतं, अर्थात ते पुढे जाऊन हरलं आणि ऑटमन साम्राज्याला पॅलेस्टाईन नाव ब्रिटिशांनी ऑफिशियली दिलं। पण पॅलेस्टाईनच्या बाबतीत ब्रिटिशांनी खूप जणांना ओव्हर प्रॉमिसेस केली होती। आता ही ओव्हर प्रॉमिसेस कशी होती? एकीकडे त्यांनी ज्यूंना प्रॉमिस केलं होतं की येस, पॅलेस्टाईन ही तुमचीच मातृभूमी असेल। दुसरी गोष्ट, याच्याच बरोबर एक वर्ष आधी 1916 मध्ये ब्रिटिशांनी फ्रेंच लोकांना पण प्रॉमिस केलं होतं की ही जे काही अरब टेरिटरीज आहेत त्याचा आपण 2 भाग करूयात आणि एका भागावर ब्रिटिश असतील आणि तो भाग असेल पॅलेस्टाईनचा। आणि हाईट म्हणजे त्याच्याही आधी एक वर्ष, म्हणजे साधारण 1915 ला वगैरे ब्रिटिशांनी मक्काचा रूलर शरीफ हुसेन यांना एक वेगळंच प्रॉमिस केलं होतं। ब्रिटननं त्यांना असं सांगितलं होतं की जर अरबांनी ब्रिटिश लोकांना मदत केली तर ब्रिटन त्याच्या बदल्यात एक सेपरेट अरब देशाच्या स्थापनेला मान्यता देईल आणि ज्याच्यामध्ये पॅलेस्टाईनसह ऑटमन साम्राज्यातले जे इतर अरब प्रदेश आहेत ते सुद्धा असतील। आता झालं, नव्या जमिनी मिळतील असं प्रॉमिस केल्यामुळे ऑटमन साम्राज्याचा भाग असून सुद्धा त्यांच्या विरोधात लढायला हे अरब तयार झाले। म्हणजे बघा, टेक्निकली ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन हा एकच प्रदेश 3 जणांना प्रॉमिस केला होता। एक म्हणजे फ्रेंचांनी सिक्रेटली फ्रेंचांशी बोलताना ब्रिटिशांनी तो स्वतःलाच प्रॉमिस केला होता। 2 म्हणजे अरबांना सांगितलं होतं की तुम्हाला देणार, आणि त्याच्यानंतर 2च वर्षांनी त्यांनी ज्यूंना पण सांगितलं होतं की हीच तुमची मातृभूमी असेल। आता बघा, या सगळ्यात यूके आणि अमेरिका
कुठल्याही बलाढ्य पॉवर ज्या आहेत या सगळ्यांचा या एरियामध्ये एवढा इंटरेस्ट का आहे किंवा नंतर नंतर तो एवढा भयंकर का वाढत गेला, याच्या मागे अनेक कारण आहेत. पण मेन 2 कारण तुम्हाला पटकन सांगते की पॅलेस्टाईनचं जिओ स्ट्रक्चरल महत्व. हा भाग बघा, म्हणजे इथूनच सुएझ कॅनॉल ब्रिटिशांनी बांधला, जवळच मेडिटेरियन सी आहे. एकदा या भागावर कंट्रोल मिळाला ना की आर्थिक नाड्या टाईट करण्यासाठी आणि आजूबाजूच्या देशातल्या अरबांवर वचक ठेवण्यासाठी, त्यांना आपल्या सोयीनं वापरण्यासाठी या भागावर कंट्रोल असणं ही अमेरिका आणि ब्रिटन यांची गरज होती. दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल पॉलिटिक्स. अमेरिका असेल किंवा ब्रिटन, या भागाला यांनी झुंजवत ठेवलं कारण इकडच्या ऑइल पॉलिटिक्सवर कंट्रोल राहण्यासाठी. आता पहिलं महायुद्ध संपलं होतं, ब्रिटिश जिंकले होते आणि जर्मनी वाईट पद्धतीनं हरला होता आणि लीग ऑफ नेशन्स तयार झालं होतं. हेच लीग ऑफ नेशन्स पुढे UN झालं, युनायटेड नेशन्स. तर फ्रेंच आणि ब्रिटन हे जिंकलेल्या देशांमध्ये होते फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि पॅलेस्टाईनवर आता ब्रिटिशांनी त्यांचा झेंडा रोवला होता. ऑटमन साम्राज्य संपलं होतं आणि 1920 ते 1939 या साधारण 19-20 वर्षामध्ये ब्रिटिशांनी ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये वसवायला सुरुवात केली. आता याच काळामध्ये ज्यूंना युरोपमधून पण हाकलायला सुरुवात झाली होती. त्याची अनेक कारणं आहेत. मॅक्सिमम ज्यू लोक हे सावकार होते त्या काळात आणि स्थानिकांना त्यांचा प्रचंड राग होता. पण ऑफकोर्स हिटलरनं ज्या पद्धतीनं आर्यवंशच ग्रेट असं म्हणत त्यांना मारलं, हकललं, ते अत्यंत वाईट होतं, अमानुष होतं. तर या सगळ्या काळामध्ये पॅलेस्टाईनमध्ये साधारण 3,20,000पेक्षा जास्त ज्यू आले. इनफॅक्ट 1938 मध्ये तर पॅलेस्टाईनच्या एकूण लोकसंख्येच्या 30% लोकसंख्या ही ज्यूंची झाली. आता या ज्यूंनी काय केलं तर जे मूळ लोकल अरब पॅलेस्टाईन तिथे होते त्यांच्याकडनं भरपूर जमिनी कमी किमतीत विकत घेतल्या. जे मूळ पॅलेस्टिनी अरब शेतकरी होते त्यांना तिथून हुसकावून लावायला सुरुवात केली. 2 टर्मिनॉलॉजीज इथे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, स्वतःच्या रिलिजियस लँडकडे परतणं, असा जो एक धर्म प्रेरित इमिग्रेशन असतं त्याला ज्यू लोक अलियाहास किंवा अलियाहा किंवा आलिया म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरनं ज्या पद्धतीनं ज्यूंना मारलं त्यामुळे या अलियाहा इमिग्रेशनला सुरुवात झाली, त्याचा स्पीड वाढला बेसिकली. आणि दुसरं म्हणजे ज्यूंचा एक स्वतंत्र देश असावा असं जे मानतात त्याला झायोनिस्ट असं म्हणतात. तर हे जे झायोनिस्ट होते ते पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागले. ब्रिटिशांविरोधात सुद्धा इकडचे लोकल अरब पॅलेस्टाईनचे चिडलेले होते आणि या ज्यून विरोधात सुद्धा म्हणजे झायोनिस्टांविरोधात सुद्धा. आता या रागातून लोकल पॅलेस्टिनियन अरब्सनी उठाव केला. पण हा उठाव ॲज युज्युअल ब्रिटिशांनी चिरडून टाकला. आता ब्रिटिश असते, आता अरब चिडलेत हे बघून ब्रिटिशांनी त्यांची भूमिकाच बदलली, यू टर्न घेतला आणि पॅलेस्टाईनमध्ये ज्यू इमिग्रंटच्या संख्येवर लिमिट ठेवलं जाईल हे ब्रिटिशांनीच मान्य केलं आणि पुढच्या 10 वर्षात पॅलेस्टाईन स्वातंत्र्याची घोषणा सुद्धा केली. म्हणजे गंमत बघा, या झायोनिस्टांसाठी ब्रिटिशांची ही भूमिका म्हणजे जबरदस्त धक्का होता. कारण 1917 मध्ये ज्यूंना पाठिंबा याच ब्रिटिशांनी दिला होता आणि जेव्हा आता जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यू मरत होते, त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं हकलून लावलं जात होतं, त्यावेळेला पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंच्या विरोधात ब्रिटिशांनी अशी भूमिका घेणं हे बघून ज्यू संतापले, घाबरले, त्यांच्या एक्झिस्टन्सचाच प्रश्न निर्माण झाला ना. आणि त्याच्यामुळे झालं असं की हे जे झायोनिस्ट होते ते सुद्धा ब्रिटिशांपासून आता दूर दूर गेले. एकीकडे लोकल अरब पॅलेस्टाईन सुद्धा ब्रिटिशांपासून दुरावलेच होते कारण बेसिकली 10 वर्ष अजून थांबणं हे अरबांच्या जीवावर आलं होतं. आणि याच काळात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि त्याचा एक पीक पॉइंट आला होता. खरं तर तेव्हा पॅलेस्टाईनमध्ये कन्सिडरेबली पाहिलं तर शांतता होती, पण ही शांतता पण बिघडत गेली. ब्रिटिशांना पॅलेस्टाईनमधली आपली कॉलनी अशीच ठेवणं हे आता डोईजड व्हायला लागलं होतं. आणि मग काय, आपल्या डोक्यावरचं ओझं सगळ्यांना खेळवून झाल्यावर ब्रिटिशांनी टाकलं युनायटेड नेशन्सच्या डोक्यावर. आता युनायटेड नेशन्स फॉर्म झालं होतं. म्हणजे आय थिंक ब्रिटिशांनी त्यांना असं पहिल्यांदा सांगितलं असेल की एक्सक्यूज मी युनायटेड नेशन्स, दिस इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. आणि मग युनायटेड नेशननी पॅलेस्टाईन पार्टिशन म्हणजे फाळणीचा निर्णय घेतला. म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर अगदी 3च महिन्यात हा प्लॅन समोर आला आणि त्यांनी एका देशातून 2 सेपरेट देश तयार करण्याचं ठरवलं, ज्यूइश आणि पॅलेस्टिनियन. रफली सेम साईजच्या, पण ऑफकोर्स ज्यूंच्या वाट्याला जमीन जास्त ठेवली गेली. पण यातून जेरुसलेम आणि बेथलहम ही 2 शहरं मात्र वगळली. त्याच्यावर इंटरनॅशनल कंट्रोलर्स
जाहीर ठेवला युएनने। या बॉर्डर्स जर आपण पाहिल्या तर अक्षरशः जिक्सॉ पझल सारख्या दिसतील। म्हणजे ऍक्च्युअली फील्डवर ते किती इनकन्व्हिनियंट आहे बघा। एकाच भूमीमध्ये एक देश ऑलरेडी आहे आणि दुसरा देश त्यातनं जो निघणार आहे त्याचा एक भाग वर आणि एक भाग खाली। आणि जसा हा प्लॅन बाहेर आला तसं 1948 मध्ये अरब इस्रायल वॉरला सुरुवात झाली, ज्याच्यात एका बाजूला होतं जूनचा देश इस्रायल आणि त्या विरोधात पॅलेस्टाईन आणि इतर अरब राष्ट्र। आता पॅलेस्टाईनमध्ये जो काही विचका राडा घालायचा होता तो ब्रिटिशांनी घातला होता, जसा भारतात राडा घालून फाळणी करून पाकिस्तान वेगळं करून ब्रिटिश निघून गेले। युएनच्या मदतीनं पॅलेस्टाईनची फाळणी करून 15 मे 1948 ला ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन सोडला। पण इकडे पॅलेस्टाईनमध्ये मात्र संघर्ष खूप पेटला होता। जसे ब्रिटिश बाहेर पडले तसं लगेचच जूनचं राष्ट्र म्हणून इस्रायलची घोषणा झाली, म्हणजे एक सेपरेट कंट्री तयार झाली। आता ही सेपरेट कंट्री या पॅलेस्टाईनमधून निघून तयार झाल्यामुळे ऑफकोर्स त्यांच्याकडे तेवढी चांगली मिलिटरी पॉवर सुद्धा आली। आणि त्याही उपरजात लोकल अरब पॅलेस्टाईनसाठी जी जमीन युएनने दिली होती किंवा युएनने जी आखली होती रेषा, त्या भागावर सुद्धा इस्रायल घुसलं। दुसरीकडे आजूबाजूचे जे अरब राष्ट्र होते त्यांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या बहाण्यानं इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि पॅलेस्टाईनची जागा स्वतःकडे हिसकावून घेतली। पॅलेस्टाईन यामध्ये राहायला बाजूलाच इतर अरब देश आणि इस्रायल असा हा लढा सुरू झाला। इन शॉर्ट पॅलेस्टाईन सगळ्या बाजूने ओरबाडलं गेलं। पण शेवटी 1949 मध्ये इस्रायल वर्सेस अरब हे युद्ध संपलं। तेव्हाचा नकाशा पाहिला तर तो अजून तुकड्या तुकड्यात डिव्हाइड झाला होता। इस्रायलकडे जवळपास 77% लँड आली होती। जॉर्डननं ईस्ट जेरुसलेम आणि सेंट्रल पॅलेस्टाईनचा भाग म्हणजे वेस्ट बँक घेतला होता। इजिप्तनं गाझा शहराभोवतीचा म्हणजे आत्ताची जी गाझा स्ट्रिप आहे तो भाग घेतला होता आणि युएननं जी सेपरेट पॅलेस्टाईनची कल्पना केली होती अगदी काही वर्षांपूर्वीच ती तशीच पेपरवर राहिली। बाकीचे सगळे यात आपापले शेअर घेऊन गेले, पॅलेस्टाईन मात्र रडतच राहिला। आणि या सगळ्यात 7 लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी त्या काळात विस्थापित म्हणजे रेफ्युजी झाले। इस्रायलसाठी स्वतःचं राष्ट्र तयार करण्याची ही एक सुरुवात होती, पण पॅलेस्टिनियन्ससाठी हा एक नकबा होता। नकबा हा एक अरेबिक शब्द आहे, याचा अर्थ होतो प्रलय किंवा अतिशय मोठं संकट। आता 1949 ते 1967 या 18 वर्षात टेरिटरी वाईज काही बदल झाले नाहीत। याचा अर्थ असा नाही की तिथे शांतता नांदत होती। रेफ्युजी कॅम्प्स तयार झाले होते। पॅलेस्टाईन ॲज अ नेशन काही तयार झालं नव्हतं। अस्वस्थता होती, पण यात खूप डिटेलमध्ये जायला नको। 1967 ला एक खूप महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे 6 दिवसांचं झालेलं युद्ध। एक्झॅक्टली 6 डेज हे युद्ध पुन्हा एकदा झालं इस्रायल विरुद्ध इतर अरब देश यांच्यामध्ये। आणि या 6 दिवसात इस्रायलनं वेस्ट बँक, गाझा स्ट्रिप, सिनाई पेनिन्सुला, गोलन हाईट्स हे अरबांकडे जे प्रदेश गेले होते ते सगळे मिळवले। म्हणजे 1947चं प्रपोजल हे काहीसं असं दिसत होतं आणि 1967 पर्यंत चित्र हे असं बदललं होतं। पण याच्यामध्ये नंतर युएन पुन्हा एकदा घुसली आणि युएनने अजून एक रिझोल्युशन पास केलं, त्याला नाव दिलं 242, ज्यात युएनने असं सांगितलं होतं की इस्रायलनं या पॅलेस्टिनी प्रदेशांमध्ये जी घुसखोरी केली आहे ती मागे घ्यायची आणि अल्टिमेटली पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे सुखानं नांदतील अशी सिच्युएशन भविष्यात तयार करायची। ऑफकोर्स हे झालं नाही, पण या सगळ्यात जॉर्डन आणि इजिप्तला कल्टी मिळाली ना, आणि कल्टी मिळाल्यामुळे आता इस्रायल अरब असा जो एक ब्रॉडर कॉम्प्लिकेटेड वाद होता तो आता एकदम स्पेसिफिक इस्रायल वर्सेस पॅलेस्टाईन असा कॉन्फ्लिक्ट झाला। 1964 मध्ये पॅलेस्टाईन लिबरल ऑर्गनायझेशन PLO फॉर्म झालं, त्यात सुद्धा ख्रिश्चन होतेच। आता या PLOचं गोल काय होतं तर अल्टिमेटली सगळ्या अरब ग्रुप्सना एकत्र करून एक सेपरेट पॅलेस्टाईन देश तयार करायचा, जो युएनने ऑलरेडी मांडला होता 1947 मध्ये जो प्रस्ताव। 1980s मध्ये पहिला इंतिफादा किंवा इंटिफाडा म्हणतात, म्हणजे उठाव झाला, ज्याला अरबी भाषेतला अर्थ त्याचा आहे हलवून टाकणं। डिसेंबर 1987 मध्ये वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत शिरलेल्या इस्रायलींना पॅलेस्टाईन लोकांनी हकलायला सुरुवात केली। मग त्यामध्ये त्यांनी खूप गोष्टी केल्या, खूप संप केले, आंदोलनं केली, इस्रायली प्रॉडक्ट्सवर बॅन टाकले, इस्रायली टॅक्सेस पे करणार नाही असं सांगितलं। आणि 1987 ते 1991 या काळात इस्रायली सैन्यानं जवळपास 1000च्या वर पॅलेस्टिनींना मारलं, ज्याच्यामध्ये 16 वर्षांखालचे 200 पेक्षा जास्त छोटी छोटी मुलं होती। खूप पॅलेस्टिनियन्स कैदी म्हणून अडकले। ऑफकोर्स इस्रायलमधले सुद्धा नागरिक खूप मेले। आता या पॅलेस्टाईनमध्ये PLO उभी होती, पण PLOला इस्रायलचा विरोध असल्यामुळे
इस्रायलनं या उठावाच्याही आधीपासून जरा एक तिरपाकडे डोकं लावलं आणि त्यांनी काय केलं तर पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये फूट पाडायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी इस्लामिक ऑर्गनायझेशनला वाढू दिलं. म्हणजे इन शॉर्ट एक शत्रू पाडायला दुसरा शत्रू निर्माण करायचा असं इस्रायलने केलं. पण नंतर झालं असं की जो दुसरा शत्रू त्यांनी हमासच्या रूपानं आधी वाढवला नंतर तोच त्यांना डोईजड झाला. कारण याच पहिल्या उठावाच्या वेळेला हमासचा जन्म झालेला होता आणि हमासनी पहिल्यांदा इस्रायलमध्ये सुसाईड बॉम्बिंग केलं आणि इस्रायल हादरला. हमासला त्यावेळेला पार्टली सपोर्ट मिळाला कारण तो एक सो कॉल्ड सशस्त्र लढा असला तरी सुद्धा गाझा पट्ट्यात त्यांनी शाळा, मशिदी किंवा क्लिनिक्स असे बरेच सोशल वेलफेअरचे प्रोग्राम्स केले होते. त्यामुळे PLO समोर हमास असा एक ऑप्शन म्हणून त्या काळात उभी राहिली. शेवटी इस्रायलचे तेव्हाचे पंतप्रधान जे होते yitzhak rabin यांचं असं झालं की आयला हे PLO एक वेळ परवडलं पण हमास नको. या जिहादचा धोका इस्रायलला जास्त आहे आणि मग त्यांना मनाविरुद्ध का होईना PLO बरोबर चर्चा करणार नाही हा हट्ट सोडायला लागला आणि नॉर्वेतल्या ऑस्लोमध्ये PLO बरोबर इस्रायलनं गुप्त चर्चा केली. करार झाले दोघांमध्ये आणि त्या करारांवर सही झाली अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये आणि त्याला ऑस्लो करार म्हणतात, ज्यातून किमान एक पीस टॉक दोन देशांमध्ये सुरू झाला. या काळात अस्वस्थता एकदम टिपेला गेली होती. अक्षरशः इमॅजिन करा, प्रेशर कुकर झाला होता. इतकी वर्ष तिथे अस्वस्थता कायम असल्यामुळे आणि नेमकी तेव्हा अशी एक घटना घडली ज्याच्यामुळे पॅलेस्टिनी अजून चिडले. 28 सप्टेंबर 2000ला इस्रायलच्या लिकुड पक्षाचे PM कॅन्डिडेट अरियल शेरॉन यांनी या ईस्ट जेरुसलेममधल्या टेम्पल माउंटला भेट दिली. त्यांच्यासोबत होते 1000 आर्म्ड गार्ड्स. आता मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र असलेली अल अक्सा मशीद इथून काही अंतरावरच असणं हा त्यांच्या मते एक योगायोग होता. जूनसाठी सुद्धा धार्मिक महत्वाचं हे ठिकाण आहे. अशा वेळेला धार्मिक स्थळांवर आर्म्ड फोर्सेस घेऊन इस्रायली नेता आल्यावर दुसरं काय होणार आहे. जे अपेक्षित होतं तेच झालं. व्हायलंट प्रोटेस्ट झाले आणि दुसरा इंतिफादा म्हणजे दुसरा उठाव सुरू झाला. पण हा पहिल्या उठावापेक्षा सुद्धा जास्त व्हायलंट होता कारण त्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनियन्स आणि 1000 पेक्षा जास्त इस्रायलींचा मृत्यू झाला. आणि याच काळात हमास या दहशतवादी संघटनेनं गाझा स्ट्रिपवर आपला सगळा जम बसवला. या सगळ्याचा सार बघा, दोन दृष्टिकोन आहेत. पॅलेस्टाईनचा काय दृष्टिकोन आहे की ही भूमी आमची होती, ही इस्रायलींनी ओरबाडून काढली आणि तिथे स्वतःचं राष्ट्र स्थापन केलं आणि पॅलेस्टिनी नागरिक या सगळ्यात मरत गेला. दुसरीकडे इस्रायलचा दृष्टिकोन काय की जो लोकांना क्लिअरली दुसऱ्या महायुद्धानंतर एक स्वतःच्या मातृभूमीची गरज होती जी UN मुळे त्यांना मिळाली आणि सैन्याच्या जोरावर वसाहत वाढवलेला सर्टनली इस्रायल हा काही पहिला देश नाहीये आणि पॅलेस्टिनियन्सकडून सेफ राहण्यासाठी अटॅक होतो. ही इस्रायलची भूमिका आहे. दोन्ही भूमिका आपापल्या जागी इंडिव्हिज्युअली पाहिल्या तर कोणाच्याही बरोबरच वाटतील. पण याच्यात अजून एक गोष्ट आहे. जर पॅलेस्टाईन राष्ट्र तयार झालं तर त्याची राजधानी याचं कॅपिटल ईस्ट जेरुसलेम असणार आहे. पण नेत्यांहून सरकार जे आत्ताचं आहे ते म्हणतंय की नो, अखंड जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असणार आहे. पण ट्रम्प अमेरिकेचे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी इस्रायलमधली अमेरिकेची एम्बसी ही जेरुसलेममध्ये हलवली आणि त्यातून एक खूप मोठा लाऊड आणि क्लिअर मेसेज गेला की इस्रायल संपूर्ण जेरुसलेमवर जो हक्क सांगतोय तो बरोबर आहे आणि त्याला अमेरिकेचा पाठिंबा आहे. राहिला प्रश्न शांततेचं भविष्य काय याचा, तर सध्या जे काही सुरू आहे त्यात काही लवकर शांतता निर्माण होईल असा भाबडा आशावाद ठेवण्यात काही पॉइंट नाहीये. पॅलेस्टाईन एकेकाळी असा होता, नंतर 1947 तो तुटून असा झाला, 1967 मध्ये तो असा झाला आणि 2020 मध्ये ट्रम्प यांचा प्रोजेक्टेड प्लॅन असा होता. या ग्राफिक्सच्या पलीकडे जाऊन बघा, अनेक पिढ्यांचे जीव गेलेत. अनेक पिढ्यांनी फक्त आणि फक्त हिंसा पाहिलीये. जमिनीच्या तुकड्यासाठी एकीकडे ज्यू वसाहतींनी पॅलेस्टिनी भागांवर अतिक्रमण केलं, दुसरीकडे हमास संघटना, दहशतवादी संघटना दोन्ही म्हणतायत की सर्व आमचंच आहे. हमासची रॉकेट्स इस्रायली भागावर येऊन आदळत आहेत, इस्रायली छाप्यांनी गाझातले टॉवर्स आडवे होत आहेत आणि त्यामध्ये आता आय स्टँड विथ इस्रायल किंवा आय स्टँड विथ पॅलेस्टाईन यापेक्षा आय स्टँड विथ ह्युमॅनिटी म्हणण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये जास्तीत जास्त ऐतिहासिक घटना कमीत कमी वेळात सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
तसं बघायला गेलं तर प्रचंड मोठा इतिहास आहे. पण या व्हिडिओमधनं तुम्हाला काही महत्त्वाच्या घटना कळल्या का, याचा तुम्हाला उपयोग झाला का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पटलं तर आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे तुम्ही मेंबरसुद्धा होऊ शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन लवकरच भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.